राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे। शेतकरी बांधव ज्या प्रतीक्षेमध्ये होते तेच कर्जमाफी 2026 बाबत आता अंतिम टप्प्यामध्ये प्रक्रिया आल्या असून कर्जमाफीची जी.आर. कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी येणार आहे, कारण सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत। या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील चर्चा झालेली असून उद्या देखील जे काही आयुक्त आहेत त्या आयुक्तांशी बैठका होऊन कर्जमाफीबाबतचा जी.आर. येऊ शकतो आणि हा जी.आर. येऊन लगेचच त्याची अंमलबजावणी होणार आहे। अनेकांनी सांगितलं की विधान परिषद निवडणुकांमुळे आचारसंहितेमुळे कदाचित अडचण येऊ शकते, परंतु याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने देखील स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की या निवडणुकीचा आणि शेतकरी कर्जमाफीचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे आणि 30 जून आधी राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही सांगितल्याप्रमाणे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची अंमलबजावणीची प्रक्रिया केली जाणार आहे। आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे, त्यासोबत जे 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे त्या अनुदानासाठी कोण पात्र असणार आहे, या कर्जमाफीबाबतच्या सध्याच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि हालचाली काय आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून कर्जमाफीबाबतच्या पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करू। तर जी.आर. या दिवशी येऊन त्या ठिकाणी अंमलबजावणीची प्रक्रिया देखील आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच होणार आहे, कारण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने एक बाबीची वारंवारपणे उल्लेख केला जातोय, ते म्हणजे 30 जून 2026 आणि 30 जून 2026 आधी आम्ही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच आहोत, अशा बाबत सातत्याने बोललं जात आहे। आता यामध्ये सध्याच्या घडामोडी महत्त्वाच्या काय सुरू आहेत लक्षात घ्या। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील या कर्जमाफीबाबतची प्रक्रिया झाली, चर्चा झाली। यामध्ये काही अटी असतील, निकषांबाबत देखील चर्चा झालेली असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यासोबतच जवळपास 50 लाख शेतकऱ्यांचा डेटा सरकारकडे आलेला असून त्यामध्ये अल्पभूधारक असतील, मध्यभूधारक असतील, अत्यल्पभूधारक असतील, अशा विविध प्रकारचे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कर्ज किती आहे, कधीपासून थकीत आहे, त्यासोबतच हा शेतकरी वारंवार कर्जमाफीच्या थकीत प्रक्रियेमध्ये येतो का, अशा देखील विविध बाबींची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या का याबाबत देखील चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यासोबत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहकार विभाग जो असतो, राज्याचा सहकार विभाग खूप जास्त महत्त्वाची भूमिका आता या कर्जमाफीमध्ये पार पाडणार आहे। आणि आता सहकार विभागातील जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याची देखील माहिती मिळत आहे आणि त्यासोबतच ज्यांना सुट्ट्या मंजूर झाल्या होत्या त्या देखील कॅन्सल होऊन त्यांना देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी हजर राहण्याबाबतचे आदेश दिले आहेत। म्हणजेच की आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सहकार विभागावर मोठा लोड असणार आहे, कारण कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहकार विभाग, कृषी विभाग असे 2 विभाग आणि अर्थ विभाग हे 3 विभाग खूप जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत, कारण शेतकऱ्यांना 30 जूनच्या आधी जर कर्जमाफी द्यायची तर यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होऊ शकतो। म्हणून जे काही सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आता देखील नवीन कोणालाही सुट्ट्या मिळणार नसल्याची देखील त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच आता कर्जमाफीची कोणत्याही दिवशी त्या ठिकाणी जी.आर. येऊन याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये उद्या जी बैठक होणार आहे, उद्या राज्यातील सर्व आयुक्तांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यामध्ये सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यानुसार काय परिस्थिती असणार आहे, कशा पद्धतीने पहिल्या यादीमध्ये कोण, दुसऱ्या यादीमध्ये कोण, अशा संदर्भात देखील चर्चा होऊन शेतकऱ्यांना थेट या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे आणि 2 लाख रुपये 30 जून आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील स्पष्टपणे सांगितलं आहे। जेव्हा त्यांना आचारसंहितेबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता जो मतदार आहे हा मतदार कोण असतं, तर जिल्हा परिषद सदस्य असते, महानगरपालिकेचे सदस्य असतात, म्हणजेच की नगरसेवक वगैरे असतात, यांचा कर्जमाफीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो। ते या कर्जमाफी प्रक्रियेमध्ये मतदार देखील नाहीत, म्हणून कर्जमाफीसाठी अडचण येणार नाही आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून त्या संदर्भातील परवानग्या देखील घेऊ आणि शेतकऱ्यांसाठी या कर्जमाफीची अंमलबजावणीची प्रक्रिया आम्ही करणार आहे। त्यासोबतच अनुदान, जे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे 50,000 रुपये, ते कोणाला मिळणार याबाबत देखील आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष आपली रक्कम नवी जुनी केली आहे केवळ त्याच शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहे। आणि त्यासोबत जे शेतकरी आता कर्जमाफीसाठी लाभ घेतील किंवा पात्र ठरतील त्यांच्याकडे 30 सप्टेंबर 2025च्या आधी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज थकबाकीमध्ये असायला हवे आणि तरच ते शेतकरी पात्र ठरतील। 30 सप्टेंबर नंतर ज्या शेतकरी थकबाकीमध्ये गेले आहेत
त्यांना यामध्ये ग्राह्य धरले जाणार नसल्याची देखील माहिती मिळत आहे. आणि या संदर्भातील GR अथवा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर लगेच त्वरित त्याची अंमलबजावणी करून जून महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी नवीन कर्जमाफीची प्रक्रिया ही जी अंमलबजावणी आहे ती करणार आहोत आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील लवकरात लवकर देण्यात यावे याबाबत देखील आम्ही प्रयत्न करू असे देखील मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. तुम्ही या कर्जमाफीच्या अटी आणि निकषांशिवाय सरसकट शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी का या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत तुमचे कर्ज थकबाकीमध्ये आहे की चालू बाकीमध्ये आहे हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगून तुमचे प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.